पुण्यात बार्टी बाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले पोलीस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये इथे झटापट झाल्याचंही पाहायला मिळतंय। 2022 मधल्या 763 विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कुठलीही अधिछात्र वृत्ती देण्यात आलेली नाहीये, त्यामुळेच काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। आता 100% अधिछात्र वृत्ती देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था पुणे इथल्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। अधिछात्र वृत्तीच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झालेले आहेत। पुण्यातल्या बार्टी बाहेर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करत होते। यावेळेला पोलीस आणि त्यांच्यात बाचाबाची झालेली आहे। 2022 मधल्या 763 विद्यार्थ्यांना अधिछात्र वृत्तीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून घेऊया। आत्ताचे नेमके तिथले अपडेट्स काय? आंदोलन अजूनही सुरूच आहे का? काय नेमकं? आता हे आंदोलन थांबलेलं आहे, मात्र गेल्या 8 दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं। भारतीचे विद्यार्थी पाठ्यवृत्तीसाठी आंदोलन करत होते, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत्या। आता त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नाही म्हणून 10% सहभागी झाले होते आणि या युवकांनी भारतीय आत फिरण्याचा प्रयत्न केला। त्या पोलिसांसोबत त्यांची धडापड झाली, धक्काबुक्की देखील झालेली आहे। अर्थात पोलिसांनी नंतर सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलनकर्त्यांचं जे निवेदन आहे ते देखील भारतीच्या संचालकांपर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे। यापुढे आता भारती निर्णय घेतं ते पाहावं लागेल। नक्कीच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।